जे काही 2000 कोटी रुपये हे केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या काही कोऑपरेटिव्ह कारखान्याला दिलेले आहेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव झालेला आहे। अशोक बापू पवार यांचा जो कारखाना आहे, त्या कारखान्यामध्ये ऊस घालणारे शेतकरी हे शेतकरी आहेत। शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव खऱ्या अर्थाने केला गेला नाही पाहिजे, पण दुर्दैवाने भाजपचे जे सरकार आहे ना, त्या भाजपचे नेते त्या पद्धतीने भेदभाव करताना आपण सगळेजण बघू शकतो। त्यामुळे अशा पद्धतीचा भेदभाव कोऑपरेटिव्ह कारखान्याच्या बाबतीत कुणी करू नये असं आमच्यासारख्याला वाटतं। शेवटी आता बापू इथं आहेत, बापूंचा कारखाना नावाजलेला कारखाना, तिथे असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी कुठलाही भेदभाव न करता कुणी बीजेपीचं आहे, कुणी दुसऱ्या पक्ष आहे, त्यांचा ऊस त्या ठिकाणी ते घेतात। आणि मग गेले 2 वर्ष आपण जर बघितलं तर त्यांच्या कारखान्याला अडचण खूप मोठ्या प्रमाणात आणलेली या सरकारने आणि केंद्र सरकारने आपण सर्वजण बघू शकतो। आणि असाच भेदभाव केल्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की बीजेपीला या महाराष्ट्रामध्ये लोकांनी स्वीकारलेलं नाही। अजून सुद्धा वेळ गेलेली नाही। मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करू, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करू, पण अशा पद्धतीने भेदभाव करून एखादा कोऑपरेटिव्ह कारखाना ज्याची मालकी ही शेतकऱ्याची असते, अशा कारखान्याला कुणी अडचणीत आणू नये। त्याच्याचबरोबर ज्या लोकांना मदत केली गेली तर मग कुठेतरी तुम्ही आमच्याकडे या, मग तुम्हाला आम्ही मदत करतो, या डीलचा तो भाग होता का हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। अमरावतीमध्ये मुख्यमंत्री लाडली योजनेला सुरुवात झालेली आहे, महिला तिकडे पोहोचत आहेत, पण आता अशी एक माहिती समोर येते की तहसील कार्यालयामध्ये महिलांकडून पैसे घेतले जात आहेत, व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत। कसं पाहता या घटनेकडे? एका ठिकाणी महिलांना पैसे देतो असं सांगताय सरकारने, दुसऱ्या तहसील कार्यालयात प्रोसेस पूर्ण करण्यासाठी पैसे घेतले जातात। एक तर ही जी योजना याला 46,000 कोटी रुपये लागणार, पण सरकारने प्रोव्हिजन केले 10,000 कोटीचं। त्यामुळे सरकारचं मत काय असावं, इलेक्शन होऊस तर 2-3 महिने आपण फक्त महिलांना पैसे देऊ आणि नंतर हात आकडता घेऊ असं कुठंतरी आहे। त्याच्यातच अपेक्षेने महिला जेव्हा एखाद्या कार्यालयामध्ये जातात आणि तिथं जर पैसे घेतले जात असतील नाव नोंदायला, तर मग भ्रष्टाचार कितक्या लेवलला या सरकारच्या काळामध्ये गेलाय कुठेतरी आपल्याला बघावं लागेल। त्यामुळे आम्ही या योजनेचं स्वागत करतोच, पण ज्या पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्याला जे पैशाचं नियोजन केलं गेलं ते सुद्धा अपुरं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। 1 लाख टन कांदा